हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? आज एवढं छान क्लायमेट झालं होतं आणि आम्ही चाललो होतो काहीतरी कामानिमित्त. काम असं होतं, मी पॅम्पलेट दिले होते. फायनली माझ्या स्टुडिओचे पॅम्पलेट आले आणि त्यांच्या इथे एवढी सुंदर गाय होती. तिचं नाव राधा होतं. खूप सुंदर होती ती. पॅम्पलेट घेऊन आधी आम्ही गेलो स्वामींच्या मंदिरात. तिथे आरतीला 15च मिनटं राहिली होती. मग आम्ही आरतीसाठी थांबलो. आलो आहेस तर आरती घेऊन जाऊ. तिथे सगळे स्वामी भक्त आले होते. लहान लहान मुलं होती, म्हाताऱ्या आजी आजोबा होते, सगळे स्वामी भक्त होते. त्याच्यानंतर आरती चालू झाली. मग आम्ही आरती घेतली. आरती घेतल्यानंतर आम्ही मग निघालो. गर्दी तर खूप जास्त होती, कारण की आरतीचा टाईम झाला होता आणि आम्ही त्याच वेळेस गेलो होतो. त्याच्यामुळे खूप गर्दी लागली. तिथून घरी आलो. त्याच्यानंतर होता माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे. मी तिच्या बड्डेला गेलो. छान, खरंच खूप सुंदर दिसत होती. आणि प्राऊडची गोष्ट म्हणजे ही महाराष्ट्र पोलीस आहे. खूप स्ट्रगलनंतर तिने हे मिळवलं आहे आणि तिला आता 3 वर्ष झाले पोलीस भरतीमध्ये येऊन. तिच्यानंतर तिचं सर्वांनी औक्षण केलं. ही तिची मम्मी आहे. तिची मम्मी पण संतूर मम्मा आहे तिची मम्मी पण. त्याच्यानंतर तिच्या दीदीनी, तिच्या मोठ्या बहिणीने, तिच्या 2 नंबरच्या बहिणीने, सगळ्यांनी तिचं गोड भरून अभिनंदन केलं, तिचं औक्षण केलं आणि तिची तिकडची फ्रेंड पण आली. आणि त्याच्यानंतर मी तिचं औक्षण केलं. तिच्यासाठी 2 सूर्यासारखी तेजस्वी हो, चंद्रासारखी शीतल हो आणि फुलासारखी महक हो. माझ्या ह्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला सुख, आनंद भेटो. नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि अशीच वर्षानुवर्ष माझी साथ निभवत राहा. अशा माझ्या गोड, सुंदर आणि कष्टाळू माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुझ्या आयुष्यामध्ये नेहमी तुझे स्वप्न पूर्ण होत. असं छान तिचा बर्थडे सेलिब्रेट केला, केक कटिंग केला. तिच्या घरचे सर्व पाहुणे आले होते. लहान लहान मुलांसोबत टाईम स्पेंड केला. आम्ही खूप दिवसानंतर भेटल्यानंतर गप्पा गोष्टी हजार मित्र असण्यापेक्षा एक खास मैत्रीण असणे सर्वात जास्त सौभाग्य असतं. सुख असो किंवा दुःख असो, तुझी साथ कधीच सुटणार नाही. मैत्री म्हणजे शब्दाशिवाय एकमेकांचे मन ओळखणे. माझ्या प्रत्येक वेडेपणाला साथ देणारी तू माझी खरी ताकद आहेस. डोळ्यात अश्रू पुसून हसवणारी माझी बेस्ट फ्रेंड आहेस. दुनियेतील आपण मैत्रिणी असलो तरी माझ्यासाठी तू बहीणच आहेस. नेहमी हसत राहा.